भारतीय चित्रपटसृष्टीत मुरगया, डिस्को डान्सर आणि गुंडा यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे। भारतीय चित्रपटसृष्टीत अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 17व्या सोहळ्यात 8 ऑक्टोबर रोजी या पुरस्काराने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान करण्यात येणार आहे। मिथुन चक्रवर्ती यांना मिथुनदा असेही संबोधले जाते। 2024 मध्ये त्यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कारही मिळाला होता। शिवाय 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही त्यांनी मोहर उमटवली आहे। जागतिक स्तरावरही भारतीय चित्रपटाचा सुपरस्टार अशी पदवी मिळवून देणारे हे व्यक्तिमत्व असल्याची मिथुन चक्रवर्ती यांची ओळख आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे। मिथुनदा यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो। दादासाहेब फाळके निवड ज्युरीने दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तीजी भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महान योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये हा पुरस्कार दिला जातो। भारतीय चित्रपटसृष्टीची वाढ आणि विकासासाठी अपवादात्मक आणि उत्कृष्ट योगदानासाठी चित्रपट व्यवसायातील उत्तम कलाकारांना सुवर्ण कमळ व 1 कोटी रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे।